स्वागत तुषार भाऊ यांनी करायचे. तुषार नितीन भाऊ यानंतर इकडे बघा, इकडे हो, इकडे बघा. दिवाळी यांना दौलताबादचे राजीव चाचा यांना विनंती करण्यात येते की त्यांनी स्टेजवरती येऊन नितीन भाऊ वानखडे स्वागत होते, त्यांनी स्टेजवर यायचे. ठिकाणी करण्यात येत आहे. कृपा करून इलेक्शनच्या 5 तारखेला आपले डिक्लेअर झाले आणि आपले सगळ्याचे उमेदवारी नितीन भाऊ जाधव आणि आपले दुसरे उमेदवार आपले सर्वराव चव्हाण या ठिकाणी मतदार होणार आहे. आपण सर्व मतदार कमळावर कसं मतदान करणार आहोत याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. कारण दौलताबाद गटातून दौलताबाद गण आणि तिसगाव गण असे 3 उमेदवार आहेत आणि 3 कमळाचे आहेत. व माननीय नरेंद्र मोदीजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका घातलेल्या आहेत. आपण सर्वांनी दौलताबाद गटातून लंकाबाई रावले जाधव बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज आपण जे जमलो ते आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इथे जमलेलो आहे. राजू भाऊ 2012ला आम्ही सर्जेराव बोलून उभं करायचं होतं. सगळ्याकडे गेलो, 50 तिकीट दिला. काँग्रेसकडे गेलो, भाजपकडे गेलो, शिवसेनेकडे गेलो, कोणी तिकीट देईना. काहून तर आमचं मतदानच 500. कोण करोडीला मतदान तिकीट देईल. पण त्याच्यानंतर मग आम्ही आदरणीय सर्व व्यासपीठ राजभाऊ असेल, भाऊ दादा असतील, कांदुले साहेब असतील, हे माझे बरेचसे परिचित आहे. कारण मागच्या इलेक्शनला ज्यावेळेस कलीमबाई पाटील आणि विष्णूभाऊ जाधव उभे होते त्यावेळेस आम्हीच प्रचाराला होतो आणि बऱ्यापैकी सगळं परिचित आहे. आणि योगायोगाने आम्ही सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि माझ्याकडं देवगिरी पंढरपूर मंडळाध्यक्ष महिला मोर्चाचं पद आलेलं आहे आणि या पदाचा चांगला सदुपयोग म्हणजे जसं पण सगळे इथं कशासाठी जमलेलो आहे सगळ्यांना माहिती आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सगळे सर्कलचे सगळे माझे मित्र, वरिष्ठ नागरिक आणि आमच्या बहिणी वगैरे सगळे जमलेले आहेत. आपल्या सर्वांना एकच विनंती करण्यात येते की सर्वांनी कमळ बटनावरती आणि जिल्हा परिषदला लंकाबाई रानोबा जाधव हे जिल्हा परिषद उमेदवार आहे आणि दौलताबादमधून सर्जेराव भाऊ चव्हाण हे उमेदवार आहे. तिन्ही कमळाचे निषेधावर उभा आहे. सर्वांना विनंती आहे यानं त्याला सर्वांना विजय करावा. आलेले आहे. 3च्या 3 सीट या ठिकाणी कमळ फुलणार आहे. आता भाऊने सांगितले सर्वांनी आपापल्या उमेदवाराचं नाव सांगा. मी तर म्हणतो उमेदवाराचं नाव सांगण्यापेक्षा तुम्ही कमळ एकच उमेदवार जरी म्हणलं तरी हरकत नाही आपल्याला. कारण या ठिकाणी युतीची घोषणा झालेली होती. या युतीची घोषणेमध्ये आपल्याला भाजपसाठी हा गट आणि गण या ठिकाणी सुटलेला होता. मात्र आपल्या तिसगाव गणामधून या ठिकाणी उमेदवार शिवसेनेकडून दिला गेलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला काही हरकत नाही. तिसगावमधून जवळपास राजूभाऊ जवळपास 10,000 आसपास मतदान आहे. त्या 10,000 पैकी आमचं जवळपास 7,000 जरी मतदान झालं तर चांगल्या प्रकारे आम्ही या ठिकाणी मतदान आम्ही कमळाला निश्चित देऊ शकतो. आणि मी तर तुम्हाला मी आज सांगतो राजू भाऊ, या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही सर्जेराव भाऊ, कलीम भाऊ आणि हे सगळे काँग्रेसचे सगळे या ठिकाणी आपल्या या भाजपकडे या ठिकाणी आलेले आहेत. मी तर म्हणतो की येणारी 29 निवडणुकीची सर्वप्रथम तयारीची बैठक म्हणलं तरी हरकत नाही. त्यामुळे मी आजच राजू भाऊला शुभेच्छा द्यायला हरकत नाही. सगळ्या निवडणुकी पुढची तयारी सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहे. असं नसतं की निवडणुकीमध्ये आपण जरी म्हणलो की आपली 100% शुअरिटी आहे की निवडून येणारा आपला कमळ या ठिकाणी फुलणार आहे, मात्र असं करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला जिल्ह्यामध्ये गणाचे उमेदवार सर्जेराव भाऊ चव्हाण, तिसगाव गणाच्या उमेदवार कविता मनोजी शिरसाट या सर्वांना आपण कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे.
सर्जेराव भाऊच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सर्वांना विनंती आहे, सर्वांना माहीतच आहे भाऊची माझी मैत्री गेल्या 2012 पासून कशी आहे. तर भाऊ तुम्हाला एक सांगणं आहे, तुमचा विजय तिघी उमेदवारांचा निश्चित झालेला आहे, पण तुम्ही बी एवढा हलक्यात घेऊ नका, कारण आपल्याला लीड जेवढी जास्त घेता येईल तेवढी घ्यायची. आणि तुम्ही आता ह्या निवडणुकीला उभे आहे, तुमच्यामुळं हे सर्व मंचावरील सरपंच उपसरपंच पदाधिकारी काय त्याला किंवा कोणाला असं जिंकून काही उपयोग नाही, कारण तसं जिंकणं काही उपयोगाचं नाही. जिंकले तर मागच्या वेळेस तुम्ही आणि कलीमभाई राजू सोबत होतो, वनिताईमुळे विजू जाधव आणि कलीमभाई हे तिघे जण कलीमभाई जिल्हा परिषद होते, वनिताईमुळे इकडून मी आज जे उभा आहे गावतात पण उभा होत्या आणि तेजगावमध्ये विजू होते. तर त्या टायमाला माझा रोल जो आज कलीमभाई रोल करू लागले तो रोल होता. म्हणजे मी उभा नव्हतो परंतु सोबत होतो, काम करत होतो. आज कलीमभाई स्वतः उभा नसले ते काम करतायत आणि तेच तिन्ही शेतात उभा आहे असं ते समोर काम करू लागले. म्हणून आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीमध्ये एक चरण मामा आमचे देवदास मामा गडबड बोलले की 2012 पासूनचा तसं तर मी अपक्ष निवडून आलो होतो, पण पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली आणि त्यातच सर्जेराव भाऊ राजू भाऊ शिंदे सय्यद कलीमभाई यांनी गेल्या 10-15 दिवसापासून सतत बैठका मार्गदर्शन व नियोजन या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनी जे सर्व कार्यकर्त्याशी हित साधून आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सर्वांच्या सल्ल्याने सर्वांच्या संमतीने या जिल्हा परिषदेमध्ये सौ लंकाबाई रानूबा जाधव या जिल्हा परिषद गट दौलताबाद, सर्जेराव भाऊ चव्हाण पंचायत समिती गट दौलताबाद व मनोज भाऊ शिरसाट हे आपला तिसगावगण या गणातून 3 सक्षम उमेदवार आपल्यासमोर उभे केलेले आहेत. या उमेदवाराकडून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या दौलताबाद मतदारसंघामध्ये आपल्याला सर्व जिल्हा परिषदेच्या मतदानात प्रचंड बहुमताने या उमेदवाराला विजयी करायचं आहे. ही खरोखर म्हटलं तर कार्यकर्त्याचीच कसोटी आहे. इथे या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे, या कार्यकर्त्यांचं जे संघटन कौशल्य आहे, कार्यकर्त्यामध्ये जी उमेद आहे, त्या सर्व बाबी सकारात्मक असल्या कारणाने आपला विजय निश्चित होईल आणि एक ऐतिहासिक नोंद या दौलताबाद गटाची नोंदल्या जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पण आम्ही तुमच्या विश्वासात बीजेपीत प्रवेश घेतलं, बीजेपीत उमेदवार आले, बीजेपीचा प्रचार करतो, बीजेपीत काम करतोय, बीजेपीला मतदान करतोय, निवडून आणतोय. पण तुम्ही आता आमच्या माणसाला आणि तुमच्या माणसाला आणि सर्वांच्या माणसाला सभापती करावा ही माझी विनंती आहे. निवडून 100% येऊया त्याची अजिबात अडचण नाही, पण त्याच्यात तुम्ही अतुल साहेबांची माझी चर्चा झालेली, मी त्यांनाही बोललेलं आहे, पण तुम्ही 100% सभापती करा, तो शब्द तुम्ही देवा अशी माझी हात जोडून विनंती आहे. पण राजकारणात आपण मध्यस्थ करून मनाने पदाधिकारी आपले कलीम शेठ यांनी ह्या सगळे घरून आणलं. सर्जेराव भाऊ, त्याच्यानंतर आमचे संदीपभाऊ कांदणे, सगळे आता नाव जर घेतलं जाईल का तर बरेच वेळ चालला जाईल त्याच्यामध्ये. नरेश भाऊ आहे, आमचे जाधव काका आहे, सगळेच उपस्थित, नागेश भाऊ, संदीप भाऊ, पप्पू भाऊ, आमचे बालाजी मुंडे, महेश माळवतकर, ज्ञानेश्वर भाऊ, सगळ्याची जवळ नाव काढते मला, पण मागं पुढं झालं तर अजून गडबड होऊन जाईल. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना खरं तर फक्त बूथ अध्यक्षाची बैठक आपण या ठिकाणी बोललेली होती आणि पार्टीची रचना जी असती ती रचनेच्या हिशोबाने म्हणलं तर ती रचना लागली की नंतर पुढचं होईल. पण तुम्ही जसं म्हणले आता उत्साह कमी झाला, हे कलीम शेठने केलं, बरोबर आहे नितीन भाऊ? त्याला ही निवडणूकच होऊ द्यायची नव्हती, बिनविरोध करायचं चक्कर होतं, रातभर जागले ते, बरोबर ना संजय भाऊ? रातभर जागले ते, मला मी रातभर जागले.
माणूस पैशाने किती मोठा आहे, जे लोकांकडे पैसे प्रॉपर्टी आहे, पण शब्दाने किती मोठा आहे हे जर जिवंत उदाहरण असेल तर ते कलीम शेठचं आहे. कलीम शेठला मी विचारलं कसं करायचं, ते म्हणले आमचं सर्जेराव भाऊचं आणि नितीनचं ठरलेलं आहे, आम्ही तिघं सोबतच राहणार आहे. आणि म्हणलं पण असं चालणार नाही ना, आता पंचायत समितीत एकच आहे आणि जिल्हा परिषद राखीव आहे. ते म्हणले ते जर लढले तर मी नाही लढणार आणि मी लढलो तर ते नाही लढणार. नाही, दोघांनी एक दुसऱ्याला शब्द दिला. म्हणजे सर्जेराव भाऊ पण शब्दाचे पक्के. मी त्यांना फोन केला सर्जेराव भाऊला, म्हणलं कसं करायचं जिल्हा परिषद लढायची, तुम्ही माझ्यासोबत होते आमदारकीला बी. ते म्हणले पंचायत समिती एकच आहे, कलीम शेठ लढले तर मी नाही लढणार, ते लढले तर मी नाही लढणार, ते लढले तर मी माग घेणार, मी लढलो तर ते माग घेणार. म्हणले